जर विद्यार्थी यायला सुरुवात झाली तर मी ठरवलेलं आहे आठवड्यातून 1 दिवस येऊन लेक्चर मी इथे देणार आहे. आणि दुसरं मी एक ठरवलेलं आहे, जे नगरपंचायत हद्दीच्या बाहेरून एखादा विद्यार्थी जर येत असेल तर 5 सायकल मी स्वतः देणार आहे त्यांना. कधी सांगा विद्यार्थी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तसंच आपण माजी विद्यार्थ्यांनी ज्या आपल्या आवश्यक गरजा आहेत त्या गरजा आणि त्या कोण भागवतील या सर्वांचं एक जोड्याजोडा लवकरात लवकर करावं आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अजून चांगलं आपल्याला करायचं आहे. प्रायव्हेट स्कूलमध्येच मिळू शकतो हा एक गैरसमज निर्माण झालेला आहे. परंतु आमच्यासारखे असंख्य विद्यार्थी 1वीपासून ते 10वीपर्यंत शैक्षणिक जी पात्रता आहे, शिक्षण आहे, हे जिल्हा परिषदेच्या शाळेत आम्ही घेतलं आणि आम्ही कुठेही कामगिरीमध्ये, आमच्या शिक्षणामध्ये किंवा आमच्या प्रोफेशनल करिअरमध्ये कुठेही मागे नाही येत. या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज आज पटसंख्या अभावी इथे शिक्षक नाही आहेत म्हणून ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. कारण आई वडील यांच्यानंतर गुरु आणि शिक्षण संस्था शाळा यांच्या आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये फार मोठा सहभाग आहे आणि त्यात जर मृत अवस्थेत असतील तर आपल्या जगण्याला फार मोठा अर्थ राहत नाही. अशा वेळी आपलं सर्व झोपून ही शिक्षण संस्था कशी चालू राहावी, मृतावस्थेत अंतिम संस्कार करण्याच्या अगोदर एक शेवटचा प्रयत्न आम्ही पूर्ण दिलाने तन मन धनाने ह्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, हितचिंतक आणि केजचे नागरिक हे सर्वजण मिळून करणार आहोत. मराठी शिक्षण किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा हे महाराष्ट्रामध्ये बंद होत आहेत, त्यामध्ये हा आशेचा किरण म्हणून आम्ही पहिली घोषणा दिली आहे. ही जर शाळा सुरू झाली, सुरळीत झाली तर ही शाळा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शक ठरेल याचा आम्हाला विश्वास आहे.